नमस्कार मित्रांनो, त्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मला बोलायचंय श्रीमान लेजंडच्या बांदिलकी फॅमिली बद्दल. 2-3 दिवस आधी मी एक श्रीमान लेजंडवर एक रील बनवली होती, कारण की थोडाच दिवसाआधी त्याचं आणि करण भाऊचं काहीतरी ब्रेकअप म्हणतो आपण, तसं काहीतरी झालं होतं की म्हणजे त्यांची मैत्री वेगळी झाली होती. आणि कसं आहे म्हणजे मी श्रीमान लेजंडला लिटरली 4-5 वर्ष झाले तेव्हापासून मी बघतो, आणि त्या स्ट्रीमर सोबत मी खूप म्हणजे असं कनेक्ट आहे आणि मला खूप आवडतो तो. म्हणजे याचा कॉन्टेंट म्हणा, त्याचं फनी, तो गाणं पण खूप भारी गातो आणि आवडतं मला. कनेक्ट झालो इतक्या वर्ष मी त्याला बघतो, ऑफकोर्स कनेक्ट तर होणारच माणूस. म्हणून मला ती रील बनवायची वाटली आणि तुम्ही ही रील बघा पहिला. असं हार्टब्रेक वगैरे नाही रे, बट ज्यांच्याकडून मी दोस्ती निभावायला शिकलो ना, तेच परवा वेगळे झाले रे. हा, आणि मला धमक्या देतोय कच्चे चिठ्ठे वगैरे. भावा, मी चुकलो की मी तुझ्यासारख्या माणसाला माझा मित्र बनवला. तू है तो मेरी सांसें चले, बता दे कैसे मैं जीऊंगा तेरे बिना. जसं तुम्ही या रील मध्ये बघितलं, मला लोकांना सांगायचं होतं की म्हणजे यांची मैत्री तुटली आहे तर लोकांना कळेल आणि म्हणजे ते लोक सगळे बोलतील तेव्हा श्रीमान दादाला आणि करण दादाला काहीतरी वाटेल आणि ते परत येतील. कारण की आम्हा सगळ्या फॅन्सना ते एकत्र हवेत, त्यांना बघूनच आम्हाला मजा येते. ते जेव्हा एकत्र ब्लॉग मध्ये असतात, स्ट्रीमवर असतात, मजा येते यार बघताना. आणखी असं वाटतं रे, माझा पण एक मित्र आहे नीरज म्हणून, आम्ही दोघं असे एकत्र असतो. हे दोघं मला सेम वाटतात, एन्जॉय करतात, कामामध्ये पण एकत्र असतात, तसं मला वाटतं. बट मी जेव्हा ही रील टाकली, मला इतका कमेंट्समध्ये हेट वगैरे आला की म्हणजे तू ही रील डिलीट कर. खूप लोक आहेत, मी नाव वगैरे घेणार नाही. मी हवं तर तुम्हाला इथं जे स्क्रीनशॉट्स पण दाखवीन की काय काय मला बोलले. ते लिटरली मला म्हटले रील डिलीट करा वगैरे, हे करा. म्हणजे मला कळलंच नाही रील डिलीट का करू मी. म्हणजे कारण की या रील मध्ये असं काही नव्हतंच. मला जसं सांगायचं होतं की या दोघांची हे ब्रेक झाले वगैरे मैत्री, आणि त्यांनी परत यावं, आणि ते पण आमच्यासाठी, आमच्या फॅन्ससाठी. तुम्ही परत येता तेव्हा मजा येतो मला एकत्र बघता. पण मला अशा लिटरल म्हणजे मुलांच्या अशा धमक्या आल्या की म्हणजे जो पेजेस मी डिलीट करीन जर तू डिलीट केली नाहीस तर, आत्ताच्या आत्ता रील डिलीट कर. हा किती म्हणजे उगाच कशावरनं पण काय कॉन्टेंट वगैरे उचलतोय. अरे इतके जणांनी केलं तेव्हा काय नाही, मी केल्यावर तुम्हाला प्रॉब्लेम म्हणजे. आणि मला मुद्दा आहे की मला श्रीमान दादाला हे सांगायचं आहे की तुझ्या नावावर असे पण काय तुझे फॅन्स आहेत की ते बांधिलकी नाव वापरून असे म्हणजे माझ्यासारख्या लोकांना असंही म्हणतात की तुझं पेज डिलीट करीन, तुझी रील घालून टाकीन. म्हणजे मला फक्त श्रीमान दादाला हे सांगायचं की बांधिलकी फॅमिलीचा वापर करून असं चुकीचं काम होतं. आणि कारण की ते लिटरली असं म्हणतात की मी बांधिलकी फॅमिलीचा फॅन वगैरे आहे आणि तरी पण मी असं बोलतो. म्हणजे मला कळालं नाही. म्हणजे माझं किती तुला सांगतो, 10 ते 12 जणांनी मला म्हटलं रील डिलीट कर हे वगैरे. नंतर आणि असं होत राहिलं. नंतर अजून मला मोठा एक मेसेज आला की रील आता डिलीट कर वगैरे. आता यांचा खूप मेसेज म्हणजे वादविवाद वगैरे चालू आहेत. आणि नंतर पहिलं तो तुझा मॉडच होता, श्रीमंताचा मॉड होता तो. मी म्हटलं ठीक आहे म्हणून करतो, मग रील मी डिलीट करून टाकली. बट मला अजूनही कळलं नाही, मला एवढा हेट भेटला या रीलमुळे की म्हणजे मी समजायचो की श्रीमंताची जी फॅमिली आहे, बांधिलकी फॅमिली आतापर्यंत बेस्ट फॅमिली आहे. म्हणजे इतकं प्रेम आहे याच्यामध्ये वगैरे. येते जरी रील चुकली ना तरी तुम्ही सांगा रील चुकली आहे, मी मान्य करतो. रील चुकली असेल तसं सांगा ना की बाबा तुमची रील चुकली आहे तर असं करा. बट हे पेज डिलीट काय करतो, तुला हे भेटून मारणार वगैरे, ही धमक्या म्हणजे मला बांधिलकी फॅमिलीकडे एक्सपेक्ट नव्हतं, खरं सांगतो. माझा शेवटचा रिस्पॉन्स आहे की म्हणजे प्लीज हा व्हिडिओ श्रीमान दादाकडे पर्यंत पोहोचावा आणि त्याला कळावं की तुझ्या मागे तुझे जे सो कॉल्ड बांधिलकी फॅमिली फॅन्स आहेत, जे की नाही आहेत बांधिलकी फॅमिली फॅन्स. कारण की बांधिलकी फॅमिली फॅन्स आहेत ते असं बिलकुल करत नाहीत. जर रील्स तुला नीट सांगितलं तरी असतं त्यांनी. पण हे जे असे आहेत जे पेज डिलीट करा, तुझं अकाउंट काढून टाकीन, हे सगळं हे बांधिलकी फॅमिली बिलकुल नाहीये. म्हणून मला सांगायचं की हे सगळं झालं माझ्यासोबत. थँक्यू.